श्री स्वामी समर्थताईंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. इथं 4:18 ब्रह्ममुहूर्तावर पूजा झाली होती. आज होता रविवार. रविवार असेल त्या दिवशी सकाळी थोडं लवकर उठण्यात येतं, कारण आज असती संधी स्वामींकडे जाण्याची. खूप लोक रविवारी सुट्टी असेल त्या दिवशी खूप उशिरा उठतात. माझं सारं उलटच आहे. रविवारी मी लवकर उठते, कारण मला नसतो मुलांचा डब्बा. आणि मग मुलांचा डब्बा नसेल, शाळेत सोडायचं नसते, त्यामुळे मग सकाळच्या 8ची आरती हाती लागती. मग 8च्या आरतीला जाण्याचा योग आलाच होता. पण आज 6 वाजता सगळे सकाळचे कामं आवरले होते, कारण आज जाग आली होती 3 वाजता. जशी उठले तशीच कामाला लागले, कारण आज ठरवलंच होतं की आपलं अगदी 9 वाजेपर्यंत सगळे कामं आवरले पाहिजेत. मग काय सकाळी सकाळी छान अशी पूजा झाली की मग दोडके चिरून घेतले. बरं, आज ताक करायचं होतं, त्यामुळं काळ्या मसाल्याची भाजी ठरवली. तर दोडक्याची काळ्या मसाल्याची भाजी साध्या सिंपल पद्धतीमध्ये म्हणजे गावाकडची रेसिपी करून घेतली. बरं, हे छान असं दही होतं, याचे मस्तपैकी लोणी काढलं आणि ताकाला फोडणी दिली. बरं, आजचा छान असा स्वामी अनुभव सांगते. सकाळी लवकर उठले होते, 5 वाजता भाजी झाली होती आणि ताक झालं होतं. सगळे सकाळचे कामं आवरलेच होते. तर मग 8च्या आरतीला जाण्याचा योग आला. 8च्या आरतीला गेले, तर तिथं गेल्यावर एक सेवेकरी ताईंनी मला आरती दिली. "ताई, तुम्ही करा." "हो, चालते," म्हणलं, "करते." पहा, मी आज स्वामींची जी नित्यसेवा आहे ती अगदी ब्रह्ममुहूर्तावर केली. स्वामींनी इतका छान मोठा अनुभव दिला की आजची आरती माझ्या हाताने करून घेतली. सकाळी कितीतरी वेळा विचार येत होता की साडी घालावी, साडी घालावी. पण ताईंनो, मन असं असते, 2 मनं असतात. एक घाल म्हणायचं आणि एक नको. तर म्हणलं चला पटकन जायचं आहे आरतीला आपल्याला. मग मी काय केलं ताईंनो, सिंपलमध्ये पटकन ड्रेस घालून गेले. सकाळपासूनच स्वामींनी माझ्यासाठी काहीतरी चांगलं ठरवून ठेवलेलं होतं आणि मी त्याला इग्नोर करत होते. मग काय गेले, आरती केली. मनात आलं की मला सकाळपासून का बरं इच्छा होत होती साडी घालायची. ती फक्त इच्छा का होत होती, ती स्वामींची इच्छा होती की मी साडी घालून जावं आणि मस्तपैकी आरती करावी. इथं आहोंचा डब्बा भरला. आता वाजले होते 7 आणि 7 वाजून 20 मिनिटं झाले होते. मस्तपैकी आहोंना डब्बा भरून दिला आणि ते आणि मी सोबतच बाहेर निघालो. त्यांचा नाश्ता झाला. अगदी 7:30 वाजले आणि केंद्रामध्ये आले. 8ची आरती मी स्वतः केली आणि बघा तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा.